वाव, किती मस्त दिसतो ना हा एगलेस ड्रायफ्रूट केक. मस्त छान सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे. हा तुम्ही करू शकता अगदी तुमच्या घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये. चला तर मग बघूया कसा करायचा. यासाठी मी इथे घेतलाय मैदा 100 ग्रॅम, मिल्क पावडर घेतलेली आहे 30 ग्रॅम. हे मी चॉप्ड करून घेतलेत ड्रायफ्रूट्स, पिस्ता, आल्मंड. तुम्ही हवं तर कॅश्यू घेऊ शकता. बेकिंग पावडर 1 TSP, बेकिंग सोडा 1/2 TSP, बटर इथे घेतले रूम टेम्परेचरचं 40 ग्रॅम आणि कॅस्टर शुगर 80 ग्रॅम आणि दही इथे घेतले 30 ग्रॅम. कलर घेतलाय मी जेल कलर इकडे येल्लो कलर आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. आता सगळे आपण ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया. मी इथे मैद्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि आपण जे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्यातले मी थोडेसे वगळलेत गार्निशिंगसाठी आणि उरलेले मी ड्रायमध्ये ॲड केलेले आहेत. आणि ह्याला छान आपण एकत्र सगळा मिक्सचरला पूर्ण एकजीव मिक्स करून घेऊया. तर आता इकडे आपण बटर हे सॉफ्ट करून घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरवरचं बटर आहे. आता आपण ह्यात ॲड करूया कॅस्टर शुगर आणि पुन्हा सगळं एकत्र छान आपण मिक्स करून घेऊया. फेटून घेतलेलं आहे छान. आणि हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दही. दही पण रूम टेम्परेचरवरचं आहे. एक एक जिन्नस घालून प्रत्येक जिन्नस घातल्यानंतर तुम्ही छान त्याला मिक्स करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये घालूयात आपला व्हॅनिला एसेन्स. हा एसेन्स तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. तुम्हाला नको असेल व्हॅनिलाचा फ्लेवर तर तुम्ही स्किप करू शकता. एक अर्धा TSP व्हॅनिला एसेन्स खूप पुरतो. तर व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडेल तो आपण कलर घ्यायचा आहे. मी इथे जेल कलर घेतला आहे. 2 ड्रॉप जेल कलरचे सफिशियंट होतात. आणि सगळे हे छान एकत्र बॅटर आपलं मिक्स करून घ्यायचं आहे वेटचं. आता हे छान आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे वेटचं. ह्याच्यात आपण घालूया आता आपलं ड्राय इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर आणि छान मस्त हलक्या हाताने मिक्स करून आपलं केकचं बॅटर तयार करून घेऊया. आता हे बॅटर समजा थोडंसं घट्ट वाटतंय तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता. 20 ते 30 ml पाणी पुरेसं होतं, जेणेकरून थोडी बॅटरची कन्सिस्टन्सी छान येते. आणि हे छान एकजीव मिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडं हे बॅटर घट्ट राहतं, खूप अगदी फ्री फ्लोईंग नसतं बॅटर. सॉफ्ट केकचं असल्यामुळे एवढं कन्सिस्टन्सी बॅटरची परफेक्ट आहे. आता आपण हे बॅटर टिनमध्ये ओतून घेतलेलं आहे. फक्त बटर पेपर लावून टिनला लायनिंग घेतलेलं होतं. टॅप करायचं आहे टिन आणि आता मी हा टिन त्याच्यावरती आपण आता गार्निशिंगसाठी जे ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते घालूयात. वाव, म्हणजे मस्त दिसेल आपला जो केक बेक होऊन येईल तो. आणि आता हा टिन मी बेक करण्यासाठी ठेवते आहे 180 डिग्रीवर 25 ते 30 मिनटं. वाव, किती मस्त आलेला आहे केक बेक होऊन. त्याचा कलर टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे, सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे. नक्की करून बघा आणि मला पिक्चर टाकायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय, टेक केअर.